तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण 2017 साली मला पाचगावचा लोकनियुक्त सरपंच म्हणून त्या ठिकाणी तुम्ही निवडून दिलात। आज लोकनियुक्त सरपंच म्हणून ज्यावेळी तुम्ही मला निवडून दिलात, त्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी जो काय पाचगावचा त्या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न केला, हा सर्व विकास आपल्या पाचगावातील प्रत्येक लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण कुठलंही काम करत असताना, कारण ज्यावेळी मी सरपंच झालो होतो त्यावेळी पहिल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये मला वाटतंय की दक्षिणचे आत्ताचे विद्यमान आमदार त्यावेळी आमदार होते, तर ते विरोधातले आमदार असताना सुद्धा मी त्यांना कुठल्याही पद्धतीची विकास कामाची अडवणूक कधी केली नाही। पण आज त्यांच्या इतक्या सभा झाल्या, इतक्या त्यांनी गोष्टी सांगितल्या, पण त्यांनी असं कुठेही सांगितलं नाही की पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही विकास कामं करण्यासाठी उभं राहिलो आहे। तुम्ही बघा त्यांच्या प्रत्येक सभा आणि मला सांगा, तुम्ही प्रत्येक सभेला या ठिकाणी सोशल मीडियावर त्यांच्या सभा दिसत असतील तुम्हाला, त्यांनी कुठेही सांगितलं का हो की पाचगाव जिल्हा परिषदेमध्ये आम्ही ही कामे करणार आहोत, आम्ही हा विकास करणार आहोत, आमचं हे विजन आहे किंवा आम्ही या गोष्टी आम्ही समाजामध्ये या ठिकाणी करणार आहे? तुम्हाला कुठल्या दृष्टिकोनाने त्यांच्यातून ही गोष्ट दिसली का? कारण का दिसणार नाही? कारण त्यांची संस्कृतीच त्या पद्धतीची आहे। आज तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहात, तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असताना तुम्ही 5 वर्ष काय करणार हे लोकांना तुम्ही सांगायला पाहिजे। तुम्ही त्याच व्यासपीठावर येताय, तुम्ही सांगताय 10 वर्ष त्यांच्याकडे सत्ता दिली, त्यांनी त्या 10 वर्षामध्ये काय केलं, त्यांनी 10 वर्ष नुसती सत्ता भोगली, त्या 10 वर्षामध्ये तिने अजून काहीच विकास केला नाही। जर मी 10 वर्षामध्ये विकास जर केला नसता तर माझ्या बायकोला परत लोकनियुक्त सरपंच म्हणून पाचगावकरांनी निवडून दिलं नसतं। कारण मी जर विकासच केला नसता तर मला लोकांनी सांगितलं असतं, तू जास्त विकास केलायस, तू आता घरात झोप, बाहेर यायची गरज नाही म्हणून सांगितलं असतं। म्हणजे सांगण्याचा उद्देश एकच आहे की माझी पाचगावची मायबाप जनता सुज्ञ आणि हुशार आहे, सुसंस्कृत आहे, ह्याचा मला अभिमान आहे। कारण आज जर बघितलं आपण, पाचगावकरांनी ज्यावेळी दुसऱ्यांदा त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच म्हणून माझ्या पत्नीला संधी दिली आणि आपण पाचगावमध्ये विकास कामांचा त्या ठिकाणी जो पाढा, त्या ठिकाणी पुस्तके आम्ही त्या ठिकाणी या लोकांसमोर दिलीत की आम्ही ह्या 8 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गावासाठी काय केले आणि पुढच्या काळामध्ये आम्ही काय करणार आहोत हे लोकांना सांगायला लागलोय। आम्ही जर एखाद्या ठिकाणी कॉलनीत एखाद्या ठिकाणी प्रचाराला गेलो असेल तर आम्ही बोलतोय की आम्ही या ठिकाणी उमेदवार उभा असताना पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी उभा आहे आणि या 4 गावांमध्ये मी काय करणार आहे। मग ते रस्त्याच्या संदर्भातील विकास कामाच्या असतील, लाईटच्या संदर्भातील असतील, पाण्याच्या समस्याच्या विषयासंदर्भातील असतील, अशा अनेक विषया संदर्भातील असतील, महिलांच्या संदर्भातील असतील, मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भातील विषय असतील, तर अशा अनेक विषय आम्ही लोकांसमोर घेऊन जातोय, लोकांसमोर सांगतोय, लोकांसमोर मांडतोय। पण विरोधी आघाडीचे लोक या ठिकाणी आज बोलायला भाग पडले म्हणून बोलतोय। मी कधीच विरोधकावर टीका करत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आणि मला विरोधकांच्यावर टीका करायचा मला त्या ठिकाणी शौक पण नाही आहे। कारण आज मी काय करणार आहे हे मला लोकांना सांगायचं आहे, मला का निवडून द्या हे मला लोकांना सांगायचं आहे। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर का विश्वास ठेवायचा हे पण मी लोकांना सांगायचं आहे। म्हणजे आज माझा सांगण्याचा हेतू, माझा या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा हेतू मी लोकांसमोर सांगतोय। पण आज विरोधी आघाडीचे खासदार, आमदार सगळे येऊन या ठिकाणी सांगतायत की मी 10 वर्षामध्ये काय केलेलं नाही आहे म्हणून। अहो, मी जर 10 वर्षामध्ये काय केलं नसेल तर तुम्ही माझ्यासोबत एकदा पाचगावमध्ये फिरा, मी तुमच्या हाताला धरून दाखवतो की मी काय काय कामं त्या पाचगावमध्ये केलेले आहेत आजपर्यंत। आज तुम्हाला सांगतो की 3 कोटीची जी स्कीम आपण या ठिकाणी मंजूर करून आणली, या 3 कोटीच्या स्कीम मध्ये 20 लाख लिटरची टॉकी बांधलेली आहे आणि ह्यांनी सांगतात की आम्ही 6 कोटीची स्कीम मंजूर करून आणली। अहो, तुम्ही 6 कोटीची स्कीम मंजूर करून आणला, त्या 6 कोटीच्या स्कीम मध्ये 3.5 लाख लिटरची टॉकी बांधला। आज सांगण्याचा हेतू एकच आहे की आज माझ्या पाठीमागं आपले असणारे छत्रपती शाहू महाराज, आमचे नेते आदरणीय सत्यजित बंटी पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे माझे आमदार ऋतुराज दादा, अहो यांचं विजन, यांचे विचार, अहो यांच्या विचारावर चालणारे आम्ही लोक आहे।
तुम्ही बघा, आज 6 कोटीच्या स्कीम मध्ये जर 3.5 लाख लिटरची टॉकी बांधून रोज 8 लाख लिटर पाणी गावाला भेटत असेल आणि तोच विचार ऋतुराज पाटलांनी केल्यानंतर 3 कोटीच्या स्कीम मध्ये 20 लाख लिटरची टॉकी बांधून रोज 20 लाख लिटर पाणी गावाला प्यायला देतोय दूध गंगेचं. म्हणजे आज आपण विचार करायला पाहिजे की एक मास्टर प्लॅनिंग किंवा ज्या योजनेचं त्या ठिकाणी नियोजन कसं करायचं असेल तर त्या आपल्या सक्षम आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं नियोजन म्हणून आज आपल्याला 3 कोटीच्या स्कीम मध्ये आज रोज 20 लाख लिटरचं पाणी भेटतंय. अहो, आज आपण या ठिकाणी निवडणूक लढवतोय. आम्ही निवडणूक लढवत असताना महाराज आम्ही प्रत्येक त्या ठिकाणी आजपर्यंत लोकांसमोर जात असताना आम्ही आमचे सगळे विचार आम्ही या ठिकाणी सांगतोय. आम्ही युवकांच्यासाठी काय करणार सांगतोय, माता भगिनींच्यासाठी काय करणार सांगतोय, ज्येष्ठ नागरिकांसाठी सांगतोय, महिलांसाठी सांगतोय, अनेक गोष्टी गावांविषयी सांगतोय. आज कित्येक वर्ष झालं पाचगावच्या पाणी प्रश्नावर या ठिकाणी लोक कित्येक वर्ष झालं काही गोष्टीचं राजकारण व्हायचं. पण आज तुम्ही मला सांगा 2017च्या अगोदरची परिस्थिती आणि 2017 नंतरची पाचगावची परिस्थिती यामध्ये फरक झालेला आहे का नाही हे तुमच्या तोंडातून तुम्ही सांगा. फरक झालाय का नाही हो? तुम्ही सांगा. आपल्याला आज या ठिकाणी 2017 नंतर आपल्याकडे आजची पाण्याची परिस्थिती कशा पद्धतीची आहे? आज रोज 20 लाख लिटर पाणी आपल्याला या ठिकाणी दूध गंगेचं भेटतंय आणि ही स्कीम करून फक्त ऋतुराज पाटील साहेब गप नाही बसले. तुम्हाला सर्वांना माहिती असू दे, ही स्कीम फक्त करून गप नाही बसले कारण तो माणूसच इतक्या हुशार बुद्धीचा आहे. सांगण्याचा दृष्टिकोन म्हणजे एकदा तुम्हाला सुद्धा सर्वांना या गोष्टीची माहिती असावी म्हणून खोलपर्यंत सांगतोय. त्यांनी फक्त 3 कोटीची पाचगावला स्कीम केली म्हणून पाचगावचा पाणी प्रश्न सुटला असं ते मध्ये म्हटले नाहीत. ते म्हटले आपल्याला तात्पुरत्या लोकांना आज या ठिकाणी काही करून लोकांना पाणी फक्त पहिल्या स्वरूपात या ठिकाणी द्यायचं आहे की जे पाणी तुम्हाला 10 दिवसातून 8 दिवसातून या ठिकाणी भेटतंय ते आपण दिवसाआड कसं देता येईल तात्पुरत्या स्वरूपाचं नियोजन म्हणून आपण गिरगावची स्कीम केली. त्याच्यानंतर 13 गावे गांधीनगर प्रादेशिक योजनेची साहेब या ठिकाणी मंजुरी घेतली. महाराष्ट्रातली पहिली विधानसभा आहे जल जीवन मिशन मधून इतक्या मोठ्या प्रमाणात जी स्कीम मंजूर झालेली आहे. महाराष्ट्रातली पहिली विधानसभा सांगतोय तुम्हाला, महाराष्ट्रातली पहिली विधानसभा. ती विधानसभा म्हणजे दक्षिण विधानसभा मतदारसंघ आहे. आमदार ऋतुराज पाटील साहेब आमदार असताना 344 कोटीची जल जीवन मिशनची स्कीम मंजूर झालेली आणि आज या स्कीमच्या माध्यमातून पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, गांधीनगर, उजगाव, सरनोबतवाडी, गोकुळशिरगाव, कळंबा, कंदलगाव ही सर्व गावे या स्कीमच्या माध्यमातून त्या जल जीवन मिशन योजनेमध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे आज ही 344 कोटीची स्कीम करत असताना पुढील 30-40 वर्षाचा विचार करून ही स्कीम बनवलेली आहे. म्हणजे भविष्यामध्ये आपल्या या गावांना कुठल्याही पाण्याची कमतरता भासू नये म्हणून या स्कीमचा आराखडा आणि नियोजन केलेला आहे आमदार ऋतुराज पाटील साहेबांनी. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.